आता एक मोठी बातमी नागपूरमधून नागपुरातील हिंसाचार प्रकरणाच्या तपासादरम्यान एक मोठी घडामोड समोर आलेली आहे। या हिंसाचारात बांगलादेशी दहशतवादी संघटनांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे। नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या चिथावणीखोर पोस्टच्या तपासणी दरम्यान पोलिसांना बांगलादेशी कनेक्शन आढळून आलं। एका फेसबुक अकाउंटवरून एका विशिष्ट समुदायाविरोधात अत्यंत अपमानास्पद भाषेत टिप्पणी करण्यात आली। या फेसबुक अकाउंटची तपासणी केल्यावर ते बांगलादेशातून नियंत्रित होत असल्याची बाब समोर आली आहे। यानंतर गुप्तचर संस्था देखील सतर्क झाल्या असून या प्रकरणी सखोल चौकशी सुरू झाली आहे। आणि आता या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, नागपूर हिंसाचाराचे हे बांगलादेश कनेक्शन आता समोर येत आहे, नेमकं काय चौकशीतून आतापर्यंत समोर आलेलं आहे? खरं तर नागपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा सगळा पुढचा प्रकार जो आहे तो थांबलेला आहे। मात्र या सगळ्यामध्ये या सगळ्या दंगलीमध्ये बांगलादेशचं कनेक्शन जे आहे ते समोर आलेलं आहे। हे कनेक्शन अशा स्वरूपाचं होतं ज्यावेळेला नागपूर शहरामध्ये सुरुवातीला जाळपोळ करण्यात आली, ज्यावेळेला हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं, त्यावेळेला ज्या पद्धतीनं जी काही त्या चादर जाळण्यात आलेली होती, त्यानंतर काही पोस्ट ज्या आहेत ज्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या, त्यातली जी एक पोस्ट होती अब घर में घुसेंगे अशा पद्धतीची जी एक पोस्ट होती, ती पोस्ट नेमकी कुठून आलेली होती, ती पोस्ट व्हायरल करणाऱ्या व्यक्तीला नागपूरमधल्या एका व्यक्तीला ज्यावेळेला नागपूर पोलिसांनी अटक केलं तेव्हा त्या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला ही पोस्ट कुठून आली त्याचा ज्यावेळेला पोलिसांनी तपास केला तेव्हा एक बाब पोलिसांच्या लक्षात आली की त्या व्यक्तीला आलेली पोस्ट जी आहे ती एका बांगलादेशच्या अकाउंटवरनं आलेली होती आणि पोलिसांनी त्याच वेळेला ते सदर अकाउंट जे आहे ते ब्लॉक केलं। त्या ठिकाणचा त्यांचा उद्देश होता की ही अशा स्वरूपाच्या ज्या पोस्ट आहेत त्या संपूर्ण राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये व्हायरल करायच्या आणि त्यातून ज्या पद्धतीने नागपूरमध्ये हिंसाचार घडलाय तशा स्वरूपाचा हिंसाचार इतर भागामध्ये घडवायचा अशा स्वरूपाचं प्लॅन त्यांचं असावं आणि पोलिसांनी कदाचित ज्या पद्धतीने माहिती दिलेली आहे त्यानुसार पोलिसांनी वेळीच ते अकाउंट आहे ते जागेवर ब्लॉक केलं आणि त्याच्या पुढच्या पोस्ट ज्या आहेत त्या थांबवल्या। त्यामुळे कदाचित हा जो हिंसाचार होता तो नागपूरपुरता मर्यादित राहिला, तो इतर राज्याच्या इतर शहरामध्ये वाढलेला नाहीये। त्यामुळे नागपूर पोलिसांनी सतर्कता दाखवली वेळीच आणि त्यामुळे कदाचित हा पुढचा अनर्थ जो आहे तो टळलेला आहे। मात्र या सगळ्या घटनेमध्ये नागपूर आणि बांगलादेश कनेक्शन जे आहे ते पुन्हा एकदा समोर आलेलं, त्या सगळ्याच्याच अंगाने आता पोलीस जे आहे नागपूर पोलीस अधिक कसून तपास करताय। संबंधित व्यक्तीचं यापूर्वी काही बांगलादेश कनेक्शन होतं का नागपूरच्या व्यक्तीचं, त्याचा देखील पोलिसांकडून शोध घेतला जातोय। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये इतर यंत्रणा ज्या आहे तपासाच्या त्या देखील अधिक गतीनं कार्यान्वित करण्यात आलेल्या आहे। बरं लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता एक मोठी बातमी, नागपूर दगडफेक हिंसाचार प्रकरण, हिंसाचार घडवण्यासाठी 3 ठिकाणी बैठक झाली असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। 3 ठिकाणी निवडक लोकांची ही बैठक झाली। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली आहे। नागपूरमध्ये हिंसाचार घडवण्यासाठी शहरातील 3 वेगवेगळ्या ठिकाणी निवडक लोकांची बैठक झाली होती। न्यूज 18 लोकमतला विश्वसनीय सूत्रांकडून या संदर्भात माहिती मिळते। भालतारपुरा, यशोधरानगर आणि गिट्टी खदान या भागातील 3 ठिकाणी ही बैठक झाली होती। या तिन्ही ठिकाणच्या बैठकीत हिंसाचाराचं नियोजन करण्यात आलं होतं अशी देखील सूत्रांनी माहिती दिली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, नागपूरमध्ये जो हिंसाचार झाला तो हिंसाचार घडवण्यासाठी 3 ठिकाणी बैठक झाली होती असं कळतंय, काय अपडेट? खरं तर प्राजक्ता, नागपूरमध्ये जो हिंसाचार झाला तो अगदी सुनियोजित पद्धतीने रचलेला कट होता, याचा आणखी एक पुरावा जो आहे तो समोर आलेला। कारण न्यूज 18 लोकमतला मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार हा सगळ्या सुनियोजित कट रचण्यासाठी नागपुरातल्या 3 भागांमध्ये जी आहे ती बैठक झाली होती। ते 3 भाग म्हणजे नागपूरचा भालदारपुरा, यशोधरानगर या भागामध्ये ही बैठक झाली होती। मी सध्या याच यशोधरानगर भागामध्ये आणि हा जो भाग आपल्याला पाहायला मिळतो याच भागामध्ये म्हणजे समोरच्या याच गल्लीमध्ये जो आहे तो या सगळ्या घटनेचा मास्टर माइंड असलेला फहीम खान
जो आहे तो राहतो. या भागामध्ये आता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्या माहितीनुसार याच भागामध्ये जी आहे ती ही बैठक झाली होती. या बैठकीमध्ये जे आहे ते निवडक लोकांना बोलविण्यात आलं होतं आणि या बैठकीमध्ये जे आहे ते हिंसाचार कसं करायचं, हिंसाचार करत असताना ज्यावेळी पोलिसांकडून अडविण्याचा प्रकार घडेल त्यावेळी पोलिसांना कसं डायव्हर्ट करायचं, हा हिंसाचार घडवत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, आपल्यासोबत कुठली शस्त्र असायला हवी, पेट्रोल बॉम्ब कसे आणायचे, पेट्रोल कुठल्या पंपावरून खरेदी करायचं, या सगळ्या बाबतीतलं नियोजन जे आहे ते या बैठकीतच ठरलं होतं. अतिशय कमालीची गुप्तता या बैठकीच्या निमित्तानं पाहिली गेली होती आणि निवडक म्हणजे 50 ते 60 लोक जे आहेत ते या तिन्ही बैठकीमध्ये जे आहे ते सहभागी झाले होते. याच बैठकीमध्ये जे आहे ते सोशल मीडियावरून चेतावणी द्यायची, त्यानंतर कुठल्या तरुणांनी कुठं एकत्रित व्हायचं, कुठल्या भागातल्या तरुणांनी एकत्रित व्हायचं, या सगळ्या बाबतीतला जो आहे तो मास्टर प्लॅन तयार करण्यात आला होता. या बैठकीमध्ये जो आहे तो स्वतः फहीम खान देखील जे आहे ते सहभागी झाला होता आणि याच गल्लीमध्ये म्हणजे फहीम खानच्या घराच्या नजदीकच ही सगळी बैठक जी आहे ती झाली होती आणि या बैठकीला जो आहे तो या बैठकीनंतर जे आहे ते या सगळ्या प्लॅनला जे आहे ते मूर्तरूप देण्यात आलं होतं. आपण सुरुवातीला पाहिलं होतं की सुरुवातीला हे जे आंदोलक आहे हे शिवाजी पुतळा परिसरामध्ये एकत्रित होऊन त्यांनी नारेबाजी केली होती आणि त्यानंतर चिटणीस पार्क परिसरामध्ये जे आहे ते पोलिसांसोबत जे आहे ते आमोरासमोर झाले होते. पोलिसांवर दगडफेक झाली होती. ज्यावेळी सगळी पोलिसांवर दगडफेक करण्यात येत होती त्यावेळी पोलिसांना तिथं अडकवून हंसापुरी भागामध्ये जे आहे ते मोठा हिंसाचार घडविला जात होता. पोलीस जे आहे ते चिटणीस पार्कच्या त्या दगडफेकीमुळे समोर जाऊ शकत नव्हते आणि त्याचा फायदा जो आहे तो या आंदोलकांनी घेतला होता. हंसापुरी भागामध्ये जवळपास 50 पेक्षा जास्त दुचाकी ज्या त्या पेटवून देण्यात आल्या होत्या. ज्या पद्धतीनं हा सगळा प्लॅन रचला होता त्यानुसार हंसापुरीपासून जवळ असलेल्या पोद्दारेश्वर राम मंदिरातून जे आहे ते रामनवमीला शोभायात्रा निघत असते आणि ही शोभायात्रा जी आहे ती हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं. कारण मोमीनपुराच्या मुख्य गेटनी होत ही शोभायात्रा जी आहे ती हंसापुरी भागातून जातं. तिथं मुस्लिम समुदायाचे लोक जे आहेत ते या शोभायात्रेचं जे आहे ते स्वागत करतात आणि हे स्वागत जे आहे ते या हिंसाचार घडवणाऱ्या लोकांना नको होतं. त्यांना कुठेतरी दोन जातीमध्ये तेढ निर्माण करायची होती. आपला एक दबदबा जो आहे तो या निमित्ताने निर्माण करायचा होता. कारण मोमीनपुरा हा मुस्लिम बहुल भाग आहे आणि तिथले जर मुस्लिम समुदायातले लोक जर हिंदूंच्या विशेष करून रामनवमीच्या शोभायात्रेचं स्वागत करत असेल तर ते त्यांना पटणारं नव्हतं. त्यांना दोन जातीमध्ये तेढ हवी होती आणि त्यामुळं त्यांना जे आहे ते या हंसापुरी भागाची जी आहे ती निवड केली होती. त्यामुळं एका बाजूनं 100 ते 200 तरुणांचं टोळकं जे आहे ते चिटणीसपुरा भागामध्ये जे आहे ते पोलिसांना अडवून होतं. तिथं पोलिसांवर दगडफेक केली जात होती आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूनं हंसापुरीमध्ये जी आहे ती विशेष करून हिंदू घरांना आणि प्रामुख्यानं या शोभायात्रेसाठी जिथं चित्ररथ तयार केले जातात, जिथं रामायणावर महाभारतावर आधारित हिंदू मूर्ती तयार केली जातात त्या घरांवर जे आहे ते अटॅक केला होता. तिथं जे चित्ररथांसाठी साहित्य तयार केलं जात होतं ते जे आहे ते जाळून देण्यात आलं होतं. त्यामुळं या सगळ्या घटनेचा जो आहे तो सुनियोजित पद्धतीनं कट रचला होता. या सगळ्या गोष्टींचे पुरावे आता पोलिसांच्या हाती आहेत आणि या पुराव्याच्या आधारेच फहीम खान आणि जवळपास 80 लोकांवर जो आहे तो आता देशद्रोहाचा गुन्हा नागपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. ठीक आहे उदय, वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर नागपुरात संचारबंदी कायम. 11 वस्त्यांमध्ये संचारबंदी असल्यानं आजही शाळा बंद राहणार. नागपुरातील हिंसाचार प्रकरणी फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल. फहीम खाननं जमाव जमवल्याचा FIR मध्ये उल्लेख. लोकांना हिंसेसाठी चिथावणी दिल्याचाही आरोप. खुलताबादमधील औरंगजेबच्या कबर परिसरात सुरक्षा वाढवली तर पुरातत्व विभागानं कबरीभोवती लावले लोखंडी पत्रे. प्रशांत कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होणार. कोल्हापूर पोलिसांचं पथक कोरटकरच्या शोधासाठी नागपुरात दाखल. दिशा सालियांच्या मृत्यूची नव्यानं चौकशी करण्याबाबत दिशाच्या वडिलांची हायकोर्टात याचिका. सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप. याचिकेत आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकरांवरही आरोप. अर्णब गोस्वामी आणि नितेश राणेंच्या आरोपात तथ्य. दिशा सालियान मृत्यूचा CBI आणि NIAच्या अधिकाऱ्यांकडून तपास करावा. दिशाच्या वडिलांची याचिकेतून मागणी.
सतीश भोसले उर्फ खोक्याची पोलीस कोठडी आज संपणार. खोक्याला शिरूर न्यायालयामध्ये हजर करणार. खोक्याच्या अडचणीत वाढ होणार का याकडे लक्ष. छत्रपती संभाजीनगरमधील आझाद चौकातील दुकानांना भीषण आग. आगीत परिसरातील दुकानं जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. आणि नाशिकमध्ये दुहेरी हत्याकांडानं खळबळ. 2 सख्ख्या भावांची कोयत्यानं वार करत हत्या. मृतांपैकी एक राष्ट्रवादीचा पदाधिकारी.